नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शुक्रवारी मध्यरात्री भिंगार परिसरात गरोदर महिलेसह तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीवर कुठल्याही प्रकारची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केलेली नाही. विकी तन्वर व 8 महिन्यांची गरोदर असलेली विकी तन्वर यांची पत्नी ज्योती तन्वर या दोघांवर प्राणघातक हल्ला होऊन 5 ते 6 दिवसांचा कालावधी लोटला आहे. सदर घटनेसंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अक्षय हंपे, प्रतीक लालबोंद्रे, विशाल लालबोंद्रे यांच्यासह इतर 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र प्राणघातक हल्ला करणारे सर्व आरोपी अद्यापही फरारच असून तन्वर कुटुंबीय प्रचंड दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्योती तन्वर यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात तन्वर कुटुंबियांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मी ज्योती विकी तन्वरची बायको. आम्ही बोलायचा अर्थ हे बोलायचं कारण आज परत भेट घेऊ राहिली तुमची. आम्हाला न्याय अजून भेटलेला नाही. 5 दिवस झाले. शुक्रवारी आमच्या संगती घटना झालेली, मारहाण केलेली. अजूनपर्यंत ज्यांनी मारहाण केली त्या आरोपी अजूनपर्यंत भेटले नाही, धरले नाही, काही नाही. ते खुलेआम हिंडते फिरते, पण त्यांना अजूनपर्यंत पकडलेलं नाही. आम्हाला इथून जायची सुद्धा भीती वाटायला लागली. घरून जायची, हॉस्पिटलमधून जायची. आज हॉस्पिटलमध्ये आम्ही राहतो. आमचं लहान लेकरू सोडून राहतोय आणि त्याशिवाय मी 8 महिन्याची गरोदर असून बिन माझ्या लेकराला मला न्याय अजून भेटणार नाही ना माझ्या मिस्टरांना. आमचा जीव अजून धोक्यातच आहे. आमची एवढीच इच्छा आहे की त्यांना लवकरच्या लवकर पकडा. एवढे दिवस झाले अजून कसे पकडले नाही त्यांना. कसे पोलिस खुलेआम सोडलेले आहे त्यांना, ते कसे पकडणार नाही त्यांना. ते तर लोक म्हणते मोठे मोठे लोकांचे हात आहे आमच्या पाठीमागं. मग असे नेमके कोणते माणसे त्यांच्या हात त्यांच्यावर आहे आणि आम्हाला कमून नाही मदत करीना, आम्हाला कमून न्याय नाही देईना. आमच्या नाही का कुणी महिलेच्यासाठी, एक माझ्यासारख्या बाईच्यासाठी कुणाचं हे नाही का माझ्या पाठीशी उभा राहायची, आम्हाला न्याय द्यायची. हे करावा ना त्यांनी. कमून कारवाई करीना नाही, आम्हाला कमून न्याय नाही भेटाना. एवढे 5 दिवस झाले. गाडी आमची तशीच आहे अजूनपर्यंत. त्याच्यातले एक सुद्धा आरोपी धरल्या गेलेला नाही. आता त्यांनी धरावा एवढेच न्याय मागतो आम्ही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.